नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चातुर्मासातील महत्त्वाचा मानला गेलेला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यात व्रत वैकल्ये सण उत्सव साजरे केले जाणार आहेत आणि आज श्रावणामधील पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावणातील सोमवारी महादेवांचे पूजन विशेष मानले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे मानले जाते. श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवामूठ कोणी वाहावी, कधी वाहावी, किती वेळा वाहावी, त्याचबरोबर शिवमूठ वाहताना कोणता मंत्र बोलावा, कोणते धान्य अर्पण करावे आणि शिवमूठ वाहिल्याने आपल्याला काय फळ मिळते, तर याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात सुद्धा विसरू नका. श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. श्रावणी सोमवारी महादेवावर, शिवशंकरावर जल अभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. महादेवाला रुद्राभिषेक, जल अभिषेक खूप प्रिय आहे. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीला देखील वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, नणंद जावा, भ्रतरा नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावी पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावे. ही शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानली जाते. ती प्रत्येक महिलेने व्हावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू, 5वा श्रावणी सोमवार असेल तर यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असतो. ही मूठ वाहताना शिवस्तुतीचे पठण केले जाते. 5 वर्षानंतर शिवमूठ व्रताचे उद्यापन करावे. यथाशक्ती शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती केली जाते. शिवमूठ ही श्रावणातला मोठा उत्सव मानला जातो. ती प्रत्येक महिलेने व्हावी. आपल्या घरात सुख-समृद्धीचे वातावरण निर्माण करावे व आपण ते वाटून घेण्याची वृत्ती जोपासावी. अनेकदा चंद्र सूर्याच्या भ्रमणामुळे हिंदू पंचांग पद्धतीमध्ये श्रावण मासामध्ये सोमवार कधी 4 येतात तर कधी 5 देखील येतात. तर अशा प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करावे आणि शिवाला शिवामूठ अर्पण करावी. हे कार्य शक्यतो मंदिरामध्ये करावे. मात्र काही कारणाने आपल्याला मंदिरात जाता येत नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये देखील मंदिरामध्ये जे शिवलिंग असतील तर त्याची देखील पूजा करू शकता. जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवामूठ कशी अर्पण करावी, तर आपल्याला मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे आणि त्यावर सुद्धा तुम्ही ही शिवामूठ अर्पण करू शकता. अशा पद्धतीने शिवामुठीचे पूजन आपल्याला श्रावणी सोमवारी नक्की करायचं आहे. फुलांच्या द्वारे सुद्धा आपण शिवलिंग तयार करू शकता. तर श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करावी. शिवामूठ कशी अर्पण करावी, तर मंदिरात जाऊन शिवाची आपल्याला षडोपचारे पूजा करायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि शिवाची आपल्याला पूजा करायची आहे. गंध, पुष्प, अक्षता, धूप आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे. पूजा झाल्यानंतर देवाला शिवामूठ अर्पण करावी. शिवामूठ किती वेळा अर्पण करावी? एका वेळी पूर्ण मूठ भरून धान्य घ्यावे. शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यावे. धान्य ओलं करून घ्यावे आणि ओम नमः शिवाय म्हणत देवाला अर्पण करावं. धान्य अर्पण करताना मुठीवर हळूवार पाणी सोडावे. असे क्रमाने 3 वेळा आपल्याला शिवामूठ व्हायचे आहे. शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तर तो शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे.
पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूठ आहे, त्यामुळे तांदूळ आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस किंवा जव आणि जर 5वा सोमवार आला तर सातू. अशा प्रकारे धान्य प्रत्येक सोमवारी क्रमाक्रमाने अर्पण करावे आणि हे ओले करून अर्पण करत असताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा हा मंत्र बोलायचा आहे. मंत्र बोलून झाल्यानंतर शिवाला शिवामूठ अर्पण करावी. वेगवेगळ्या संकल्पासाठी सुद्धा आपण शिवाची पूजा करू शकतो. विवाहाचा संकल्प घेऊन ज्या कुमारी कन्या आहेत त्यांनी शिवामूठ अर्पण करावी. सौभाग्याचा संकल्प घेऊन सौभाग्यवती स्त्रिया सुद्धा हे अर्पण करू शकतात. संतती लाभ प्राप्तीसाठी आपण शिवाला शिवामूठ अर्पण करू शकता. ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी सुद्धा आपण शिवामूठ अर्पण करू शकता. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला मनोभावे शिवाची पूजा करायची आहे, शिवामूठ अर्पण करायचे आहे. जर का तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर कमीत कमी शिवाची तुम्ही सेवा उपासना तरी करा. त्याला एक बेलाचं पान तरी अर्पण करायचं आहे. शिवामूठ वाहता येत नसेल तर प्रत्येक वर्षी सुद्धा आपण शिवामूठ वाहतो. जर का तुम्हाला अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर शिवामूठ आपल्याला वाहता येणार नाही. फक्त आपल्याला उपवास करायचा आहे. प्रत्येक स्त्रीने श्रावणी सोमवारचे 4 किंवा 5 जे सोमवार येतात तर त्याचे व्रत आणि पूजन जरूर करावे. पूजन करत असताना जे काही आपले संकल्प आहेत ते शीघ्रगतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती या शिवावरती अत्यंत दृढ भावनेने ठेवावीत. कारण हा शिव अर्थात शिवाचा अर्थच कल्याणकारी आहे. हा शिवाचा सर्वांचा कल्याण करणारा आहे. दैव, दानव, दैत्य या सर्वांना आणि मानवांना सुद्धा शिवाने अनेकदा वरदान दिलेले आहे. त्यामुळे भगवान शिवशंकराला भोलेनाथ म्हणतात. या भोलेनाथ यांचा असा पवित्र सोमवार आणि विशेषतः श्रावणातला सोमवार यावेळी केलेले हे शिवामुठीचे व्रत अत्यंत सफल आणि शीघ्रतेने इच्छित फळ प्रदान करणारे असते. तर शिवमुठ ही कोणीही स्त्री, पुरुष, कुमारिका किंवा गर्भवती स्त्रिया कोणीही अर्पण करू शकता. तर आपल्याला मनोभावे शिवाची पूजा झाल्यानंतर शिवमूठ अर्पण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ही शिवमूठ वाहिलेले जे तांदूळ आहेत तर ते गाईला खाऊ घालायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला शिवमूठ व्हायची आहे. ती किती वेळा व्हायची आहे, कशी अर्पण करावी यासंबंधी मी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओत सांगितली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सीमाज कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात असाच एक व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.